रताळ्याचा शिरा हा उपवासाचा एक अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ आहे. रताळे हे आपल्या शरीरासाठी उत्तम असा ऊर्जेचा स्रोत आहे. तुम्हाला माहीत आहे का, रताळ्यामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक जीवनसत्वे आणि खनिजे असतात. तर चला मग आज आपण अशाच रताळ्यांचा शिरा बघूया. इथे मी सर्वप्रथम अर्धा किलो रताळी घेतलेली आहे, मध्यम आकारांची, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. यानंतर याची सर्व साल ही आपण इथे काढून घेणार आहात, कारण की सालाला काही कचरा वगैरे असू शकतो. त्यानंतर आपण ह्या सर्व रताळ्यांचे बारीक बारीक असे मध्यम आकारांचे गोल असे हे काप करून घेणार आहेत. काप खूप पातळही नकोत आणि खूप जाडेही नकोत. तर आता आपण इथे रताळ्याच्या शिऱ्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहे. इथे अर्धा किलो काप केलेले रताळे घेतलेले आहेत, सोबतच एक वाटी साखर घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट्सची पूड घेतलेली आहे अर्धा वाटी आणि 1 चमचा हे वेलची पावडर घेतलेली आहे. आता आपल्याला एका पॅनमध्ये 1 चम्मच हे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. साजूक तूप घातल्यानंतर त्यामध्ये आपण जे रताळ्याचे काप करून ठेवलेले आहात तर ते घ्यायचे आहेत आणि हे सर्व काप तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगते की यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि सोबतच फायबर, पोटॅशियम हे देखील असते. तसेच यातील अँटीऑक्सिडंटमुळे त्वचा सतेज आणि केसांचे आरोग्यही सुधारते. अशा या बहुगुणी रताळ्याचा शिरा आज आपण करत आहोत. तर आता त्यावर आपण झाकण ठेवून मंद अशा आचेवर रताळ्याचा कच्चेपणा व त्यातील पाणी सुकेपर्यंत झाकून ठेवू. तर तुम्ही इथे बघू शकता, आता रताळ्यांच्या कापाला असा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. अजून परत एकदा याला मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि परत थोड्या वेळाकरिता झाकण ठेवून मंद आचेवर हे होऊ द्यायचं. अशा प्रकारे 2-3 वेळा केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की पूर्णपणे रताळ्यांच्या कापाचा रंग हा बदललेला आहे. आता यामध्ये साखर टाकायची, साखर छान मिक्स करून घ्यायची आणि झाकून ठेवायचं, कारण की झाकल्यानंतर ह्या साखरेचं पाणी सुटेल आणि त्या साखरेच्या पाण्यामध्ये हे रताळे शिजून येतील आणि यानंतर मस्तपैकी तुम्ही बघू शकता साखरेचं पूर्ण पाणी हे इथे आटलेलं आहे. आणि आता आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्सची पूड घालायची आहे. ड्रायफ्रूट्सची पूड घातल्यानंतर ती छान मिक्स करून घ्या, म्हणजे ती सगळी एकजीव होईल. एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आता वेलची पावडर ही घालायची आहे. वेलची पावडर घातल्यानंतर या शिऱ्याचा अतिशय उत्तम असा सुगंध येईल आणि सोबतच चव देखील वाढेल. अशा प्रकारे इथे आपला चविष्ट आणि पौष्टिक असा रताळ्याचा शिरा तयार झालेला आहे. तर कसा वाटला मैत्रिणींनो हा रताळ्याचा शिरा? तुम्ही देखील करून बघा आणि मला कॉमेंट्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.